आत येऊ? शरद, तू आत्ता कसा काय? काय सुद्धा अगं, पाहुण्यांचं स्वागत करायचं की तू आत्ता कसं असं विचारायचं? ये ना, बस बस. अरे आत्ता कुणीच नसतं ना घरात. बघ ना, आता मीही बाहेर जायला निघाले होते म्हणून. एनिवे, पाणी आणू तुझ्यासाठी? नाही, चहा कॉफी काहीतरी घेशील? काहीही नको, मी सगळं उरकून आलोय. अक्षता कुठे आहे? अक्षता अरे शाळेत गेली. तिची सकाळची शाळा असते ना. हो, परवा मी तुला बोलले होते. अरे या 3-4 दिवसात मी इतक्या लोकांशी इतक्या गप्पा मारल्यात की निम्म्या गोष्टी मी विसरूनच गेलोय. शरद, मी आणि मुली इतक्या लोकांमध्ये येतो? ओ गाड, झालं तुझं सुरू. अगं, मी अक्षताला भेटायला आलोय, निदान हे तरी लक्षात ये. तू तिला भेटायला आलास, त्यासाठी तू एवढे कष्ट घेतलेस, त्याबद्दल मी तुझे लाख लाख आभार मानते. पण जर तिला भेटायचं असेल ना, तर संध्याकाळी ये. ती घरात असेल तेव्हा. मग मी आता निघू? ते तू ठरव. या घरात तुला यायची, जायची किंवा थांबायची कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही, अगदी माझीही. आणि बोलायची नाही म्हणजे, समजा तुझ्याशी मला बोलायचं असेल तर मला तुझी परवानगी घ्यायला हवी का? अर्थात. माझी परवानगी घेतली नाहीस तर तू माझ्याशी बोलशील तरी कसा? त्यामुळे परवानगी घ्यावीच लागेल. सुद्धा माझ्याशी कधीतरी हसून बोलत जा ना, कधीतरी. शरद, तू माझी गंमत करू शकतोस, मग मी तुझी केलेली गंमत तुला कळत नाही? अरे, माझ्याशी बोलायला तुला परवानगी घ्यावी लागते. हां, पण एक गोष्ट मात्र आहे की माझ्याशी बोलायच्या अगोदर मला वेळ आहे की नाही एवढं मात्र विचारत जा. आता बघ ना, मी बाहेर निघालो तर तेवढ्यात तू आलास म्हणून केवळ तुझ्यासाठी मी थांबले. दुसरं कोणी असतं ना तर मी त्याला बाहेरच्या बाहेर कटवलंच. करेक्ट. आणखीन एक शरत, मला जर भेटायचं असेल तर त्यासाठी तुला अक्षताचं निमित्त सांगायला नकोय? हो बाईसाहेब, ठीक आहे. मग आता तरी मी अक्षताला भेटू शकतो ना? हो, पण ती घरात असेल तेव्हा, म्हणजे संध्याकाळी. कळलं? बरं, तुला खरंच चहा कॉफी काही नकोय? नकोय. नक्की? नक्की. मग आपण निघूया. चल. काय ग आई, काय झालं? तुझ्या सगळ्या साड्या काकूबाई सारख्या आहेत. मग त्या साड्या काकूबाईच नेसते ना, मग तशाच असणार त्या साड्या. पण काय हो माझ्या मॉडर्न कन्याकाबाई, आज एकदम माझ्या साड्यांवर कशी काय नजर आपली? कारण मला उद्या एक साडी नेसायची आहे. हो का बुवा? हे सांग ना. कारण उद्या मला एका इंटरव्ह्यू साठी जायचंय. अगं काय सांगतेस काय? मी आहे ना, गेल्या महिन्यातच 2-3 ठिकाणी अर्ज पाठवला होता, पण मुद्दामून तुला सांगितलं नाही. म्हटलं आधी इंटरव्ह्यू कॉल येऊ दे, मग सांगेन. अगं पण आता सांग, कुठे आलाय कॉल तुला? जनसत्ता वर्तमानपत्र आहे ना, हा. त्यांची एक तरुणांसाठी नवीन पुरवणी निघाली आहे. तिथल्या सब एडिटर साठी मला इंटरव्ह्यू कॉल आलाय. खरंच तू आता खूप मोठी झालीस का? कधी एवढी मोठी झालीस ते मला कळलंच नाही. इंटरव्ह्यू काय, नोकरी काय, आता तू स्वतःच्या पायावर उभी राहणार. किती संकटांना तोंड दिलंस तू, पण
पुन्हा उभी राहिलीस. खरंच खूप खूप बरं वाटलं आज मला. मग आता कळलं ना मला साडी का हवी आहे ते. पण मी तुला खरं सांगू का? नाही म्हणजे माझं ऐकणार असशील तर मी सांगे ना. सांगू? तू अशी माझी साडी नेसून जाण्यापेक्षा ना आत्ता जशी आहेस ना तशीच इंटरव्ह्यूला जा. तुला जास्त कॉन्फिडंट वाटेल. तुला पण असंच वाटतंय ना? हो. तशीच जाते. अगं राहू दे. ऑल द बेस्ट. हाय हाय काय जेवलोय मी. वा जेवण चांगलं होतं नाही. हा तुझ्या ताईच्या हाताला चव आहे रे. पण हे तिला सांगू नका. आहे ना मग तिला का नको सांगू. काय माहितीये का आपण जर स्तुती केली ना एखाद्या माणसाची तर ते माणूस डोक्यावर चढून बसतो. आणि ताई आहे ती तुझी पहिल्यापासून. नाही 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 हे मी ऐकून घेणार नाही. ताई असं कधीच करणार नाही. आणि तिच्यावरती टीका केली ना तर ती रागवत सुद्धा नाही. हो का? कधीपासून ओळखतोस रे तुझ्या ताईला तू? ते माहित नाही पण तुमच्या आधी ओळखतो. कारण का ती आधी माझी टीचर होती आणि मग तुमच्या कॉलेजमध्ये शिकवायला आली. हो काय? मला शिकवू नका तू शहाणा. हाय काय काय कोण कुणाला शिकवताय? काका आहेत ना हे काका म्हणत ए होते. मी काय म्हणत नव्हतो. उगाच काय वाद बिन नको. बडी शब्द जरा तुला. चला उद्या रविवार मस्त आराम करायचा. मला खूप बरं वाटतंय. आराम कसला? दिवसभर काय करायचं तेच कळत नाही. काय करायचं? अभ्यास करायचा. अभ्यास तर आजच करून झाला ना. हो मग आयडिया, आपण उद्या नाटकाला जाऊया. काय हो? आत्ता म्हणेस ना आराम करायचं म्हणून. नाटकाचं काय कळलं? तुम्ही पण कमाल करता. आराम करायचा म्हणजे दिवसभर लोळत राहायचं का? हो नाटक बघितलं म्हणजे आराम झालाच. काय? त्यापेक्षा आपण सर्कस बघायला गेलो तर. सर्कस? माझा तो मित्र आहे ना आदित्य बिर्जे तो म्हणत होता त्याने भरपूर धम्माल केली. होय काय? हो चालेल मग आपण सर्कसला जाऊया. का हो? सर्कस? हा. काय बघणार सर्कस मध्ये? प्राण्यांचे खेळ, त्या गोलातली धमाल आणि विदूषक आणि माणूस एवढं पाणी पितो पाणी बाहेर काढते. त्याच्यासाठी आपल्याला काय सर्कसच्या तंबू पर्यंत आलं नको. म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे काय? अरे ही सगळी सर्कस मी घरातल्या घरात करून दाखवतो. म्हणजे ही रिंग मास्टर बरं का म्हणती. ही रिंग मास्टर, मी वाघ आणि तू माकड. नाही तू माकड. आणि ना ताईने असा कडा असा चाबूक मारला की मी असं करणार आणि तू घाबरून पाक कलीकडे उडी मारून बसणार. पुऱ्या तो लहान आहे म्हणून चेड्या लावू नका त्याला. उद्या आपण सर्कसला जायचं बस. उद्या? हो उद्या तर उद्या बघू. काय मला तर आता फर्स्ट क्लास अशी झोप येते. थोडी बडीशेप दे अजून. हो जातो झोपायला मी. पण ना बंटी माकडे नक्की ना? माकडा माकडा हो. मी आत येऊ का? कोण आहे? मी एक भयंकर चोर आहे. बाबा या ना बसा. मी तुमचा आवाज ओळखला बरं का. माझा आवाज कसा काय ओळखलास ग? बाबा लहानपणापासून मी तुमचाच आवाज ऐकत आले ना. मग माझे बाबा आणि आई दोघंही हुशार आहेत ना. डॉक्टर शरद जोशी आणि प्रिन्सिपल सुधा जोशी
यांची मुलगी हुशार असणार का ढ असणार? तू ना तुझ्या दोन्ही तायांची सुधारित आवृत्ती आहेस बघ. म्हणजे काय हो? मला एक सांग, मी पाठवलेली खेळणी तुला आवडली? नाही, ती बार्बी डॉल आवडली की लेगोचं सेट आवडलं? दोन्ही. दोन्ही आवडले. आणि आपले ते हे बाबा थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, तुम्ही तेच बसा. काही नको मला सांग तू अगोदर, तुला ड्रेसेस आवडले का? तो पांढरा शुभ्र परी सारखा ड्रेस आवडला की तो रेड रायडिंग हुड सारखा लाल भडक का आवडला? दोन्ही आवडले. दोन्ही आवडले. बरं बेटा, घरात कोणी नाही? मी आहे ना. तू आहेस ग, मी तुलाच भेटायला आलोय. पण दुसरं कोणी नाही आहे का तुला सोडून? आई, आजी, तुझ्या दोन्ही ताया कुठे गेल्यात? आजी गेली इथेच कोपऱ्यावर भाजी आणायला. बर. आणि बाकीच्या बायका कुठे गेल्या ना ते मला माहित नाही. हा, बायका? बर अक्षता बाई साहेब, बाकीच्या बायका घरी आल्या ना की त्यांना सांगा मी येऊन गेलो. ओके? निघू मी? हे काय हो बाबा, तुम्ही मला भेटायला आलात ना, मग तुम्ही मला भेटलात तरी कुठे? भेटायचं म्हणजे आणखी काय करायचं? म्हणजे बसायचं, चहा प्यायचा, माझ्याशी जरा गप्पा मारायच्या आणि मग जायचं. बर 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 बर. नाही 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 नाही, चहा प्यायचा पण जायचं नाही, इथेच राहायचं. बेटा हे बघा, आता मला खूप काम आहे. मी पुढच्या वेळेला येईन ना त्यावेळी नक्कीच सवड काढून. ओके? येऊन नो ओके. बाबा, तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा बॅग घेऊन या आणि इथेच राहायचं, जायचं नाही. प्रॉमिस? मे आय कम इन? अरे कपाडिया साहेब, या या या, यू आर मोस्ट वेलकम. कपाडिया साहेब बसा. Thank you. सीट. थँक्यू. बोला, काय आज्ञा आहे? मी आपल्या नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायला आलोय. कपाडिया साहेब, या प्रोजेक्टची सगळी आर्थिक जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे, तेव्हा तुम्ही अगदी मनमोकळेपणानं बोला. बोला. महाजन साहेब, आपल्या पुढच्या पिढीनं म्हणजे निशांतनं आणि रेश्मानं या संपूर्ण प्रोजेक्टचा घाट घातलेला आहे. रेश्मानं तिच्या अखत्यारीत या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल पणही दिलेलं आहे. पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कपाडिया साहेब, तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ना, शंका कुशंका, त्या सगळ्यावर मी चर्चा करायला तयार आहे. बोला. निशांतच्या प्रोजेक्टमधला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे तो या प्रोजेक्टचं लो बजेट. आता त्याचं कारण त्यानं असं दिलं आहे की ह्या विशिष्ट प्रॉडक्टसाठी आपण इंडियन मशिनरी वापरणार आहोत. बरोबर? अगदी बरोबर. आता प्रश्न असा उभा राहतो की आतापर्यंत ह्या विशिष्ट प्रोजेक्टसाठी जी मशिनरी वापरली जायची ती इम्पोर्टेड असायची. आता भारतीय पद्धतीची मशिनरी वापरल्यानंतर योग्य रीतीनं आपण प्रॉडक्ट काढू शकू याची गॅरंटी काय? इट्स क्वाईट अ इंटरेस्टिंग क्वेश्चन मिस्टर कपाडिया. त्याचं काय माहिती आहे का, आता बघा, बाहेरच्या देशातली जी मशिनरी आहे ती आपल्या देशातील उद्योगधंद्यासाठी नेहमीच वापरली जाते, राईट? पण माझा अनुभव असा आहे की आपण भरमसाठ किंमत देऊन तिकडची जुनी मशिनरी इथे आणतो आणि ती जशीच्या तशी इथे नीट चालत नाही म्हणून ती आपण उघडतो आणि त्यात काही फेरबदल करतो आणि इकडच्या वर्किंग कंडिशनला सुटेबल होतील अशी बनवतो, राईट?
मग आपण जर हे करू शकतो तर संपूर्ण मशिनरीज का बनवू शकणार नाही हो? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता भारतीय उद्योगधंद्यांमध्ये आधी इम्पोर्टेड मशिनरी वापरायची आणि नंतर इंडिजिनियस वापरायची, हा प्रवासच सुरू झालेला आहे. आता माझं असं म्हणणं आहे की ह्या नवीन पिढीनं एखादं प्रोजेक्ट दिलं आणि म्हाताराने ते तसंच्या तसं स्वीकारलं, असं व्हायला नको. म्हणून आम्ही ते नीट विचार करूनच नंतर ओके केलं, असं वाटलेलं बरं. यू आर ॲब्सोल्युटली राईट कपाडिया. परत काय, प्रत्येक पिढीची ना अशी स्वतःची स्वतंत्र काय म्हणूया बिझनेस स्ट्रॅटेजी असते आणि ती त्यांना सांभाळावीच लागते. ठीक आहे. हां, मग मी आता आपली रजा घेतो. नाही नाही, असं कसं, चहा पाणी काहीतरी. नाही, माझं सगळं आत्ताच झालेलं आहे. हो, पण जाण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. ह्या प्रोजेक्टमध्ये मी पैसा घालायला तयार झालो त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रेशमाचा निशांतमध्ये असलेला इंटरेस्ट. मला वाटतं तुम्हाला कळलंय मी काय म्हणतोय ते. येस मिस्टर कपाडिया, मला माहिती आहे. रेशमाचा निशांतमधला इंटरेस्ट कमी होणार नाही ह्याची खबरदारी तुम्ही घ्याल तर बरं होईल. मिस्टर कपाडिया, तुमची ही सूचना मी पूर्णपणे लक्षात ठेवेन आणि या बाबतीत तरी तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही याची संपूर्ण हमी मी तुम्हाला देतो. ओके, येऊ मी. हॅपी. चल काम, यू आर मोस्ट वेलकम. आज एवढा उशीर झाला? काय एवढा उशीर का झाला? आणि कसल्या विचारात आहात? घरी आलाय पण अजून घरचे झालेले नाही आहेत. उशीर झाला कारण मनोज कपाडिया बरोबरची मीटिंग. विचारात आहे कारण मनोज कपाडिया बरोबरची मीटिंग. आणि अजून घरातला झालो नाही कारण मनोज कपाडिया बरोबरची मीटिंग काय हो, ऑफिस मधल्या बिझनेस मीटिंग्स ऑफिसमध्येच ठेवायच्या असं तुम्हीच निशांतला सांगता ना. आणि आता तुम्ही ही मीटिंग घरापर्यंत येऊ पाहते. कदाचित पुढची मीटिंग घरातच होईल. असं कोड्यात नका बोलू, नीट उलगडून सांगा ना. मिसेस महाजन, आज इतकी वर्ष तुम्ही एका बिझनेसमनच्या घरात राहताय, तुम्हाला तावरून सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. हो, मग मनोज कपाडियांना सांगा पुढची मीटिंग माझ्या बरोबर न ठेवता मिसेस महाजनांबरोबर ठेवा. पहिल्याच भेटीत मी ओळखलाय तो माणूस कसा आहे ते. अहो, एवढा मोठा माणूस आपल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स बाजूला ठेवून, सगळी कामं बाजूला ठेवून काय फक्त महाराष्ट्रीयन डिशेस खाण्यासाठी येतो? एक गोष्ट लक्षात घे, आपली कंपनी सहज टेक ओव्हर करेल असा माणूस आहे तो. आपण त्याच्यासमोर काहीच नाही अशा माणसाला तू जाऊन भेटणार आहेस. हे बघा, रेशमाला निशांमध्ये इंटरेस्ट आहे ही गोष्ट महत्वाची. आपण त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहोत का कमी श्रीमंत आहोत हा प्रश्न महत्वाचा नाहीच आहे. हो, पण मनोज कपाडिया सगळ्या गोष्टींचा संबंध त्या बिझनेसशी जोडतोय ना. हे तुला कळतंय, मला कळतंय सरिता, पण आपल्या युवराजांचं काय? मनोज कपाडियानं हा प्रश्न आपल्या परीनं सोडवलाय ग. म्हणजे रेश्मा आणि आपल्या प्रपोजलला ते फायनान्स करतात, या सध्या तरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण म्हणून बिझनेससाठी रेशमाला ऍक्सेप्ट कर किंवा तिला खुश ठेव असं मात्र तुम्ही निशांतला सांगू नका. तो प्रश्न आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने सोडवायला हवाय. आणि आय थिंक मला त्याच्याशी रेशमाला भेटायला पाहिजे. अगं, श्रीमंत बापाची लाडवलेली पोर आई ती काय, तिचं मन आत्ता निशांतवर बसलेलं आहे, उद्या दुसऱ्या कोणावर बसेल. आणि हा आमचा वेडा तिच्यात जर गुरफटला ना आणि तिने त्याला जर उद्या झिडकारला तर झालं ना, मनस्ताप, डोक्याला पश्चाताप परत आपल्या. हो, पण म्हणूनच मला तिला भेटायचं आहे. अर्ध्या एक तासात कळेल ना ती कशी येते. आणि ही श्रीमंतीची वर्णन तुम्ही माझ्या पुढे करू नका मिस्टर महाजन.
श्रीमंतीचा माज काय असतो याचा मी अनुभव घेतलाय. तुम्ही फ्रेश व्हा, जेवायला वाढते.